आज जाम दिवसानंतर आपला दोस्त अभय शेठ आपल्याला भेटायला आता. पोरे आता जरूर बिजी आहे म्हणून भेटायला नाही, कारण पोरे आता मॅनेजर झाले ना बँकेन. बघ 17 Pro Max आणले तर कसं पार्थ वाल्याला दाखवायला आले नाही, यांची चाललेली चर्चा. आतापर्यंत जुन्या जमान्याची होती ना फॉर्च्युनर. आता जुन्या जमान्याची फॉर्च्युनर का माहिती, जसं आजकालच्या फॉर्च्युनर वाल्यांना इज्जत आहे तशी बाई या गाडीला पहिले इज्जत होते. म्हणजे आता पण आहे बाई, ज्याच्या रंगी गाडी असेल त्याचा विषय नेक्स्ट लेवल असा. बाबाकडून घेतला मीठ. आता तुम्ही बोला मीठ काला घेतले, अरे बाबा मीठ लागतं ना, आपलं फिस्टिंगचं दुकान आहे, मग त्यांनी टाकायला नको का. बाबाला घेतलं गोणी भरून मीठ ना. बाबा बोलतो अजून लागेल का नंतर. मी लागलं तर तुला फोन करीन. बाबा बोलतो मारे फोन नाही. मी कॉन्टॅक्ट कसं करू, आय यूज ओनली बोलतो इंस्टाग्राम. बाबा डिजिटल बाबा. पोहोचलं दुकानावर. पोहोचल्या बघ कसं कुणाल दादा आलता गपचूप भेटायला. याचा विषय गंभीर आहे. दुकानावर आदत वासरू बोलतो पक्का पैसा घेऊन. बरं आवरा पैसा. अरे दादा बोलतो पॉकेट मनी जमा केले बोलतो आम्ही पक्षी घ्यायला ना. बोलतो शेवटच्या पेपरची वाट बघतो. आज लास्टचा पेपर कापला, दप्तर घरा ठेवले डायरेक्ट तुझ्या एक राहिले. मला आवरा घाईन का याचा. अरे बोलतो तुझ्या इथला स्टॉक संपतं ना बोलतो म्हणून पटापट रेल्वे कुठल्या बोलतो तुरुपेशा. आवरेल आमच्या मग बोलतो दादा पक्षांसाठी बोलतो आपण काही करू शकतो बोलतो. लय विषय गंभीर आहे. बरं या ना बघून तर माझं जुनं दिवस मला लक्षात आलं. मी पण असा यारा होतो पक्षांच्या मागे. भूक लागलेली काल्यानाच्या इथे गेलो. पण नाना मस्त पैकी भजे देत. नाना बघ काय बोलतं. बंद ना डायरेक्ट बंद. फक्त वडापाव पॅटीस राहते. रिझन तोच तो. ना बोलतो सिलेंडर आवरा महाग झाले ना. आपली गावांची लोक बोलतो 10 रुपयाचं भजे मागतात. बोलतो कसं परवरल म्हणा. आता तुम्ही 20 तरी भजे द्या बाबा. आपल्या माणसाचा जुरुकसा पावशेर विचार करा ना. भजे खाऊन पोचलो डायरेक्ट जिमला ना. बजरंग बलीला ना महाराजांना जोरला हात, कारण पहिला दिवस आहे ना. मग आपले जगदीश दादा जिमचे ट्रेनर ना ओनर स्वतः बोलतो दादा बरं पोट कमी करायचा. बोलतो पोट नाही होणार. बोलतो एक काम कर छाती वाढू बोलतो आपण. मग काय दादानी घेतला म्हणावं. बोलतो चल आता. मग पहिला सेट दिला डायरेक्ट छाती भुगवा. बघ कसा उसलटव ना. बाजूला उभं राहूनच करून घेत होता. तुझी छाती वारतीच म्हणता बोलतो. हे वारती बाग बोलतो समोर आता असं ठेव. बरं काही नाही दादानी वाटतं म्हणावं घेतले. एक तर छाती फुगविल तरी नाही तर बोलतो पोरील तरी काहीतरी विषय करणार आहे. बंटी तर ब्लॉगर बघ कसं पट्टा बिट्टा लावतं. आता पोरांनी मोठी तयारी केली बाबा. डायरेक्ट 160 किलो मारणार ना. जगदीश दादानी बघ मागे लगेच सपोर्ट दिले ना. उसळ डवगर. जगदीश दादा कसं पोरांना बारीक लक्ष असतं ना. नाही आमच्या जिम मधला रशियन भाई बघ कसं रॉड बीट घेऊन उभा राहिले. रशियन म्हणजे तुम्ही वेगळा विचार नका करू. कशी पुमाची बुटा घातल्या तेव्हा काय का नाही कडक भाई. आता विषय दुसरा गंभीर आहे. डोंबिवली एक्सप्रेस किरण दादा भेटला बघ कसा ट्रायसेप का बायसेप काहीतरी मारतं. आज तर पोऱ्या त्याला समजलं ना मी गपचूप तरी व्हिडिओ करताव. डुग्गू कुत्र्याचे मालक विवेक दादा कोणची व्हिडिओ करतोय. अरे बाबा बंटी तर ब्लॉगरची व्हिडिओ करतोय. तेव्हा समजला बंटीचा फोटोग्राफर कोण यो काय. पार्थ व्हायला बघ कशा उठ्ठा बशा मारायला सांगले जगदीश दादानी. जगदीश दादा बोलतो थाईच मजबूत असला म्हणजे पाया भक्कम असला ना तर वरती काय बोलतो आलं नाही. विषय गंभीर होऊन जातो. कोणी शालन अशा उठ्ठा बशा मारले म्हणजे मारायला लावल्या. कमेंट करून सांगा ना काय कांड केलं ते पण सांगा. चांगलं असेल ते सांगा, वाईट असेल ते नका सांगू. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल फॉलो करा. चला भेटू डायरेक्ट पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.